विद्यार्थी मित्रो, आता बघा आपलं या ठिकाणी आता रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन धड्यामध्ये पुढचा आपला पिरियड चालू आहे कंटिन्यूमध्ये. या ठिकाणी आता ह्याच्या अगोदर आपण पाहिलं होतं इंटरनल रेस्पिरेशनमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. इंटरनल रेस्पिरेशनमध्ये नंबर 1 होता ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. आता दुसरा इथं या ठिकाणी आहे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. आता ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कुठं आहे या ठिकाणी? हे बघा, थोडंसं इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा इंटरनल रेस्पिरेशनमध्ये ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन हा भाग आपला, हे इथला हा भागसुद्धा संपलेला आहे. आता हे ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड हा भाग आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतो, आता बघा या धड्यामध्ये किंवा आता ह्या युनिट या आर्टिकलमध्ये बरोबर आहे काय आहे, फिजिओलॉजीचा भाग आहे. कशाचा भाग आहे या ठिकाणी? फिजिओलॉजिकल म्हणजे अंतर्गत चालणारी क्रिया. आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जातं नाकाद्वारे आणि कार्बन डायऑक्साईड आपण बाहेर सोडतो. बरोबर आहे. आता हे आपल्याला कसं माहिती आहे का, हे तुम्हाला हे सगळं फिजिओलॉजी ॲक्शन जे आहे ना, सर ऑक्सिजन कुठं जाते दाखवा सर, कसं जाते हे आपल्याला दाखवता येत नाही. याला म्हणतात फिजिओलॉजिकली अभिक्रिया. मग तुम्ही म्हणत असाल तर दाखवता येत नाही तर विश्वास कसा ठेवायचा याच्यावर? फिजिओलॉजिकल हे ॲक्टिव्हिटी हे प्रयोगाने सिद्ध केलेलं असतं. लक्षात आलं? म्हणून आता हे फक्त जे फिजिओलॉजीचा भाग आहे तो इमॅजिन करणं महत्त्वाचं. इमॅजिन म्हणजे हां असं असतं वय, हां बरोबर, राईट हां असं इमॅजिन करायचं आणि ते प्रयोगाच्या सहाय्याने सिद्ध करता येतं आपल्याला. आणि प्रयोग केल्यानंतर त्याच्यामध्ये होतं. आता तुमच्या परीक्षेमध्ये आता या ठिकाणी प्रयोगाचा तर विशेष नाही, प्रयोग अगोदरच केलेले आहे त्यांनी, फक्त थेरॉटिकली माहिती आहे तुम्हाला. हे असं असतं म्हणलं तर त्याच्यावर आपल्याला काय करायचं, भाकीत आपण जे त्याच्यावर आपण विश्वास ठेवून त्या ठिकाणी असा अभिक्रिया शरीरामध्ये चालतात असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके, चला आता बघा या ठिकाणी ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड कसं चालतं, कसं होतं, काय होतं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मी एक रिॲक्शन आहे, इथं हे आहेत आकृती आहेत. आता ही आकृती खूपच महत्त्वाची बरं का, लक्षात घ्या काय म्हणतो मी. ही आकृती कशी आहे या ठिकाणी माहिती आहे का? ही आकृती खूपच तुमची या ठिकाणी खूप महत्त्वाची आहे. आता या आकृतीला बघूनच आपण या ठिकाणी पूर्ण काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायचा ह्याच्यामध्ये. आता हे आकृतीचा इथं भाग सांगतो या ठिकाणी बघा. त्याच्यानंतर हे आकृती सांगितल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी काय करतो, हे विश्लेषण करून देतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी बघा इथं दिलेलं आहे फिगर 8.8मध्ये ऑक्सिजन पिकअप. ऑक्सिजन काय होतं? पिकअप, ऑक्सिजन ओढून घेतो. आणि कार्बन डायऑक्साईड पिकअप ॲट द टिश्यू. बघा लक्षात घ्या, ह्या सगळ्या कुठं एक्सचेंज होतात, ह्या कुठं ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड कुठं होतात? पेशीमध्ये, टिश्यूमध्ये होतात. खरं तर तुम्हाला ह्याच्या अगोदरच सांगितलेलं आहे मी, हे लक्षात घ्यायचं आहे. आपण नाकाद्वारे ऑक्सिजन घेतो, नलिकेतून आपल्याला फुफ्फुसामध्ये जातो, फुफ्फुसामध्ये ॲल्व्हेओली असतात, तुम्हाला मागच्या पिरियडमध्ये मी दाखवलेलं आहे. त्याच्याद्वारे त्या ठिकाणी काय होतं, ऑक्सिजन आपल्या ब्लड कॅपिलरीमध्ये जातात, बारीक रक्तवाहिन्या, ती रक्तवाहिन्या पूर्ण काय करतात माहीत आहे का, रक्तवाहिनी मोठी रक्तवाहिनी होऊन त्या ठिकाणी संबंध पेशीपर्यंत ते रक्त घेऊन जातात. कोणतं रक्त? ऑक्सिजन कंटेनिंग ब्लड. दॅट इज कॉल्ड ॲज प्युअर ब्लड, दॅट इज कॉल्ड ॲज ऑक्सिजनेटेड ब्लड. बरोबर आहे. त्यालाच आपण शुद्ध रक्त असं पण म्हणतो. ज्या रक्तामध्ये ऑक्सिजन असतं ते शुद्ध रक्त. आणि ते रक्त आपल्या शरीराच्या प्रत्येक पेशी वापर करतात आणि वापर केल्यानंतर त्याच्यावर कार्बन चढतं. कार्बन चढल्यानंतर तुम्हाला मी सांगितलेलं आहे, काय सांगितल्यानंतर त्या पेशीनंतर परत दुसऱ्या रक्तवाहिन्या ते कार्बन चढलेलं ऑक्सिजनला घेऊन येतात, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. बरोबर आहे. मग त्या दुसऱ्या रक्तवाहिन्यातून त्या ठिकाणी कुठे येतो? फुफ्फुसामध्ये येतो. आणि फुफ्फुसामध्ये आल्यानंतर
बरोबर. फुफ्फुसामध्ये केल्या गेलं ब्लड कॅपिलरीज असतात त्या ठिकाणी. त्या ॲल्युलामध्ये, ॲल्युलाचं तुम्हाला मी आकृती दाखवली कशी असते तर काय नाही, तर ते त्याच्यामध्ये आल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आपल्या नाकाद्वारे फुफ्फुसातून बाहेर पडतो. कळलं हे मुद्दा आता? हे खरं तर गॅसचं एक्सचेंज कुठं होतो, ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईडचा कुठं होतो, टिश्यूमध्ये होतो. लक्षात घ्या काय म्हणतो मी. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तोच तुम्हाला या ठिकाणी आता मी पटवून देणार आहे. आता बघा या ठिकाणी इकडच्या बाजूला जर तुम्ही बघितला तर इथं काय तुम्हाला दिसेल या ठिकाणी. हे बघा, ह्या पेशी आहेत. टिश्यू म्हणजे पेशी, बरोबर. टिश्यू म्हणजे पेशींचा समूह. ही इथं बघा, ही अरे सॉरी एक मिनटं, हां आता बघा या ठिकाणी काय, या ठिकाणी ही पेशी आहे. हे बघा, हे टिश्यू, ही पेशी आहे. आता काय होलं याच्यामध्ये बघा, या पेशीमध्ये इथं जर तुम्ही जर बारकाने जर इथे मोडतो मी, आता बारकाने जर तुम्ही बघितलं तर या पेशीमध्ये काय होलं आहे हे बघा इथे. एक मिनिट, या पेशीमध्ये हे आरबीसी सेल आहेत. का ही आरबी सेल कुठे आहेत बघा या ठिकाणी. हो का, ही आरबी सेल आहे ना, हे आरबीसी सेल आहे. टोटल आरबीसी सेल आहे पूर्णपणे. ह्या सगळ्या पूर्ण आरबीसी सेल आहेत. याच्यामध्ये कोणकोणत्या अभिक्रिया चालतात, कोणकोणत्या रिॲक्शन चालतात ते आपण बघायचं. हे आरबीसी सेल काय करतात, हे प्युअर ब्लड घेऊन येतात आणि घेऊन हे कुठपर्यंत चालतात. इकडं बघा या ठिकाणी. आता हे कट करतो मी जरा, हे थोडं दाखवून. हे बघा, हे कुठं जातात, हे बघा, हे ॲरो बघा, हे ॲरोमध्ये बघा, हे कुठं आलं हे या ठिकाणी. हे बघा, हे कुठं आलं या ठिकाणी. ऑक्सिजन कशामध्ये आलं, टिश्यूमध्ये आलं. हे ऑक्सिजनमध्ये, या ऑक्सिजनमध्ये, हे ऑक्सिजन पेशीमध्ये आल्यानंतर त्याच्यावर कार्बन चढतं. कार्बन चढल्यानंतर कार्बन डायऑक्साईड इथे तयार होतो आणि हा कार्बन डायऑक्साईड चढल्यानंतर हा परत त्या ठिकाणी बाहेर पडतो. पेशीच्या बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी परत या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड या ठिकाणी पेशी काय करतात, रक्त त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो. हे बघा, हे पूर्णपणे आणखीन या ठिकाणी घेऊन येतात. आता इथं बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड प्लस H2O रिॲक्शन हे स्लो झालेली आहे. H2CO3 इक्वल टू या ठिकाणी काय तयार झालेलं, HCO3 मायनस आयन प्लस H प्लस आयन हे तयार झालं. आणि त्याच्यानंतर बाइंड टू प्लाझ्मा प्रोटीन. प्लाझ्मा प्रोटीनला काय केलं जातं, ते बांधले जातात, असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता परत आणखीन या ठिकाणी बघा, ह्याच्यामध्ये हे कार्बन डायऑक्साईड इथं आलं या ठिकाणी. हे बघा इथं कार्बन डायऑक्साईड प्लस H2O आणि ॲरो देऊन त्या ठिकाणी वर फास्ट रिॲक्शन होते. कार्बोनिक अनहायड्रेज हा एन्झाईम आहे, बरोबर. वर या ठिकाणी ॲरोच्या खाली किंवा वर असल्यानंतर जे काही रिॲक्शन होण्यासाठी हे एन्झाईम उपयोग करतात. आणि ज्यावेळेस ASE शब्द आला तर त्या ठिकाणी तो एन्झाईम असतो. आणि एन्झाईम झाल्यानंतर यांचं कॉम्बिनेशन होतो आणि कॉम्बिनेशन H2CO3 तयार होतो. आणि त्याच्यानंतर पुढे नंतर ह्याच्यामध्ये या ठिकाणी परत आणखीन याच्यामध्ये बायफर्गेशन होऊन HCO3 मायनस आयन आणि नंतर H प्लस आयन आणि नंतर हे H प्लस आयन कुठून येतं या ठिकाणी येतं, या ठिकाणी बघा, हे बघा इथे या ठिकाणी क्लोराईड शिफ्ट इन व्हाया ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून क्लोराईड शिफ्ट होतो. आणि शिफ्ट झाल्यानंतर इथे या ठिकाणी आणखीन बघा हे कार्बन डायऑक्साईड इकडून टिश्यूमधून आलेलं आहे. हे बघा, हे टिश्यूमधून आलेलं आहे कार्बन डायऑक्साईड आहे. हे टिश्यू, हे बघा, हे टिश्यू आहे, हे टिश्यूमध्ये आलेलं आहे, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर आता पुढचा भाग बघा, हे कार्बन डायऑक्साईड प्लस HB म्हणजे हिमोग्लोबिन, बरोबर आहे. हिमोग्लोबिन हे RBCमध्ये असतं. परत HbCO3 हे तयार झालं, त्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी, कार्बॅमायनो हिमोग्लोबिन. लक्षात आलं काय म्हणतो. आणि ही रिॲक्शन इथं झाल्यानंतर परत आता या ठिकाणी बघा, इथे या ठिकाणी रेड ब्लड सेलमध्ये RBCमध्ये HbO3 इक्वल टू O प्लस प्लस HB. आणि या ठिकाणी इथे इकडचा H, इकडचा वरचा H, इकडं बघा या ठिकाणी वरचा H
हा एच, एक मिनिट या ठिकाणी आणखीन दाखवतो तुम्हाला, हा एच आणि इथला एच बी हे कंबाईन होऊन एच 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 बी हे तयार होतो, असा त्याचा अर्थ आहे. ओके, चला त्याच्यानंतर या ठिकाणी असं झाल्यानंतर हा सगळा इथे हा प्लाझ्माचा भाग आहे, बरोबर आहे. आणि इथे हे पूर्णपणे हे रक्तामध्ये आहे, हे सगळं पूर्ण भाग हा रक्तामध्ये आहे. हे बघा, हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. पूर्ण हे सगळं रक्तामध्ये आहे. आता मला तेवढं दाखवता येणं झालं, परंतु हे रक्तामध्ये आहे. आणि रक्तामध्ये हे RBC आहे. लक्षात आलं कोणतं RBC आहे? हे बघा इथं आहे RBC. आणि नंतर हा प्लाझ्मा आहे, डिझॉल्ड इन प्लाझ्मा O2. बघा, O2 म्हणजे ऑक्सिजन डिझॉल्व स्वरूपामध्ये असतो. लक्षात आलं काय म्हणतो? हे बघा, मी कट करतो हे सगळं. हे बघा, हे कुठं आलं या ठिकाणी? हे बघा, हे या ठिकाणी हे काही प्लाझ्मा, हे सगळं रक्तातलं खेळ आहे. हे सगळं पूर्ण रक्ताचा भाग आहे. पूर्ण ही जी आकृती आहे ना रक्तामध्ये, आणि रक्तातून आपण पेशीमध्ये कसं गेलो ते या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे. आणि त्याच्यानंतर आता दुसरी आपल्या आकृतीमध्ये या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी आता इथे मात्र पेशी नाही. आता इथे पेशी नाही. इथं या ठिकाणी का होतं? या ठिकाणी हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे आपल्याला. हे डिझॉल्व्ड प्लाझ्मा हे असलेलं या ठिकाणी ह्याच्यामध्ये सुद्धा रिॲक्शन होते. आणि ही रिॲक्शन या ठिकाणी होऊन का होतं? या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. ही ॲल्युलस असं म्हणलेलं आहे. इथे बघा, ॲल्युलस हे कुठं असतं? हे फुफ्फुसाच्या टोकाला, फुफ्फुसाचे बबल्स असलेले त्या ठिकाणी ॲल्युलस, तिथे कार्बन डायऑक्साईड इथून आलेलं आहे, रक्तातून आलेलं आहे. लक्षात आलं? रक्तातून आलेलं आहे का RBC, हिमोग्लोबिन ते घेऊन येतं त्या ठिकाणी फुफ्फुसामध्ये. आणि फुफ्फुसामधून इथून आल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आपल्या फुफ्फुसाद्वारे शरीराच्या बाहेर टाकून दिला जातो. हे ॲरो दाखवतो मी तुम्हाला, म्हणजे बाहेर पडत असलेलं या ठिकाणी. लक्षात आला काय म्हणतो? आता या ठिकाणी परत आणखीन या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित बघा, हा भाग पूर्णपणे याच्यामध्ये फ्युज्ड बेसमेंट मेम्ब्रेन, बरोबर आहे. CO2 डिझॉल्ड इन प्लाझ्मामध्ये कार्बन डायऑक्साईड विरघळलेल्या स्वरूपात असतो. आणि परत त्याच्यानंतर या ठिकाणी CO2 + H2O. बघा, हे कुठून येऊ लागले? हे इकडून येऊ लागलेत बघा, हे बरोबर आहे. HCO3- + H+ आयन या दोघांचं कॉम्बिनेशन होऊन H2CO3 तयार झाला. आणि H2CO3 झाल्यानंतर या ठिकाणी असं ॲरो दाखवलं गेलेलं आहे, त्याच्यावर स्लो असं लिहिलेलं आहे. आणि स्लो नंतर H2CO3 पासून कार्बन डायऑक्साईड आणि H2O पाण्याचा मॉलिक्यूल हे बाहेर पडतो. आणि हे कार्बन डायऑक्साईड कशामध्ये येतो? रक्तवाहिनीद्वारे, रक्तामध्ये असणारं जे काही रक्त आहे ते रक्ताद्वारे कशामध्ये? इथं ॲल्युलसमध्ये आलं, म्हणजे फुफ्फुसामध्ये आलं, रक्तवाहिनीच्याद्वारे आलं असा त्याचा अर्थ आहे. लक्षात आलं? परत ते लक्षात घ्या आणखीन. आता हे तुम्हाला याच्यामध्ये आणखीन ह्या RBCमध्ये काय होतं त्यानं ते दाखवलेलं आहे. CO3 + H2O फास्ट. बघा, हे फास्ट झालेलं आहे. कुठून आलेलं आहे? हे बघा, इकडून आलेलं आहे. वर जे झालेलं तेच आपण त्या ठिकाणी HCO3- + H+, बरोबर आहे. आणि हे इकडं असं हे कॉम्बिनेशन झाल्यानंतर या ठिकाणी H2CO3 हे आपण अगोदर वर दाखवलेलं आहे. आणि हे CO2 + H2O हे तयार झालेलं आहे. आणि हे कशामध्ये गेलं? रक्तवाहिनीद्वारे कशामध्ये गेलं? फुफ्फुसामधून ॲल्युलसमध्ये गेलं. त्याच्यानंतर आता इथं बघा, या ठिकाणी आता हे PDF फाईलमधून या ठिकाणी खूपच सुंदर आकृती आपल्याला हे दिसून येते. तुमच्या पुस्तकामध्ये ही आकृती फेंट झालेली आहे. फेंट म्हणजे काय? फिक्की झालेली आहे. फिक्की, एवढं स्पष्ट दिसत नाही. तुम्ही पुस्तकात बघा त्या ठिकाणी ते, बरोबर. उलट काही गोष्टी आपल्याला याच्यातून फायदे उलालेत, बरोबर आहे. आता आकृती तुम्ही जाऊन पुस्तक समोर घेऊन बघा, मी शिकवत असलेला सगळा भाग, आणि पुस्तकामध्ये तेवढं क्लिअर होणं झालं या ठिकाणी, कोणता भाग कुठं रिॲक्शन झालं या ठिकाणी ते, बरोबर आहे. आता हे बघा, ह्याच्यातून इथून ऑक्सिजन आलेला आहे, बरोबर. ॲल्युलमधून ऑक्सिजन आलेलं आहे. कुठून येणार? आपण नाकाद्वारे घेतलेलं ऑक्सिजन, बरोबर. फुफ्फुसामध्ये जाणार, फुफ्फुसामधून ॲल्युलममध्ये येणार, ॲल्युलमधून आल्यानंतर हा कुठं जाणार? त्या ठिकाणी रक्तामध्ये जाणार. रक्तामध्ये RBC असतात. RBCने या ठिकाणी स्वीकार केलेले आहे. RBCमध्ये काय असतो? हिमोग्लोबिन असतो, बरोबर. आणि ती रिॲक्शन इथे या ठिकाणी झालेली आहे रेड ब्लड सेलमध्ये. त्या ठिकाणी बघा, हे O2 + HB = त्याच्यामध्ये आलेलं आहे HbO2 +,
एच प्लस आन, कारण डबल एच आहे तर इथं सिंगल एच झाल्यानंतर हा एच इकडं गेलेला आहे, या ठिकाणी वरती गेलेला आहे बघा, या ठिकाणी आहे का या ठिकाणी, बरोबर, हे वर गेलेलं आहे या ठिकाणी. आणि क्लोराईड कसं त्या ठिकाणी बाजूला पडलेलं आहे, इथे या ठिकाणी इथं तुम्हाला हे चित्र तुम्हाला इथून दिसून येईल आहे का, हे क्लोराईड. आणि क्लोराईड वरचं या ठिकाणी HCO3- आणि क्लोराईड मायनस या ठिकाणी आल्यानंतर इथून या ठिकाणी क्लोराईड शिफ्ट आउट बाहेर पडतं त्या ठिकाणी व्हाया ट्रान्सपोर्ट प्रोटीन, प्रोटीन ट्रान्सपोर्ट होत असताना. आणि हा प्लाझ्माचा भाग आहे. कशाचा भाग आहे हा प्लाझ्मा. प्लाझ्मामध्ये हे सगळं पूर्ण ही आकृती रक्तामधली आहे, रक्त हे सगळं लक्षात आलं का, म्हणजे हे पूर्ण रक्तातलं आहे. हे RBC वगैरे जे आहेत ना आपण म्हणतो ना या ठिकाणी, हे RBC ही जी RBC आहे काही, हे सगळं रक्तामध्ये असलेला भाग आहे. आणि रक्तामध्ये काय काय असतं तुम्हाला सांगतो, या ठिकाणी प्लाझ्मा असतो. प्लाझ्मा म्हणजे पाण्यासारखा द्रव पदार्थ, आणि त्याच्यानंतर WBC सेल, RBC सेल आणि प्लेटलेट सेल हे असतात. आता WBC सेलचा इथं काही विषय नाही म्हणून त्यांना दाखवलं नाही, आणि प्लेटलेट सेलचा विषय नाही म्हणून ते त्याचा रोलच नाही काही, म्हणून ते त्यानं दाखवलं नाही. आता त्याचं ज्यावेळेस रोल येईल त्यावेळेस त्याचं फंक्शन आहे. आता फक्त प्लाझ्मा आणि RBC रेड ब्लड सेल, बरोबर, त्याला आपण तांबड्या पेशी म्हणतो, आणि ते पूर्णपणे त्याच्यामध्ये RBCमध्ये लाल कलर असतो. लाल कलर यासाठी दिसतो की त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन असतो. तो हिमोग्लोबिन काय करतात, ऑक्सिजन वाहून नेतात, बरोबर आहे, त्या रक्तवाहिन्या. ओके, हा मुद्दा तुमच्या लक्षात आला. आता मी ह्या ठिकाणी तुम्हाला आता डायरेक्ट ही आकृती, आता आकृतीचं विश्लेषण सगळं मी केलेलं आहे या ठिकाणी. ही आकृती काय दाखवते हे लक्षात घ्या. ही आकृती ऑक्सिजन ॲल्युलॉयकडून फुफ्फुसामध्ये, ॲल्युलॉयकडून म्हणजे ॲल्युलॉयमधून त्या ठिकाणी RBC सेलमध्ये कशी जाते आणि RBC सेलमधून पेशीमध्ये कसं जाते बघा, हे इथं दाखवलेलं आहे. आणि पेशीने वापर केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड इथे, हा बघा कार्बन डायऑक्साईड इथे मी दाखवलेला आहे. हा कार्बन डायऑक्साईड परत कशामध्ये, रक्तामध्ये येतं. दुसऱ्या रक्तवाहिन्याद्वारे ते रक्तवाहिन्या त्या ठिकाणी घेऊन कुठे येतात, त्या ठिकाणी हृदयाच्या मार्फत येतात बरं का. हे सगळं हृदयातून येतं त्या ठिकाणी. हृदयाचं काहीच काम नाही, हृदयाचं फक्त काय काम आहे, पंपिंग करणे, बरोबर. आलेला माल इकडून तिकडं पार्सल करणे, तिकडचं इकडचं पार्सल करणे. आता पुढं हृदयाचा संदर्भ येणार मी त्यावेळेस तिथं तुम्हाला डिटेल सगळं काही तिथं सांगणार आहे. फक्त एवढं लक्षात घ्यायचं, हृदयाचा काय रोल आहे म्हणलं तर फक्त पंपिंग करणे. पंपिंग करणं म्हणजे असं पिचकारी केलं सगळं, इकडचा माल तिकडं पाठवणे, तिकडचा इकडं पाठवून देणे, बाकी दुसरं काहीच नाही. आता ठीक आहे, झालं. आता या ठिकाणी पुढचं, आता मी पूर्ण हे आता या ठिकाणी पुढचा भाग या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित सगळं या ठिकाणी सांगतो. हां, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड हा भाग इथे आपल्याला चालू आहे. आता ट्रान्सपोर्ट ऑफ द कार्बन डायऑक्साईड कसा ट्रान्सपोर्ट होतो हे तुम्हाला मी आता या ठिकाणी दाखवून देतो. ओके, हे सगळं पूर्ण आपण आकृतीमध्ये आपण बघितलेलं आहे. आता तो भाग मी इथे तुम्हाला समजून देतो. कार्बन डायऑक्साईड इज रेडिली सोल्युबल इन वॉटर. कार्बन डायऑक्साईड कशामध्ये सोल्युबल विरघळतो, पाणी, अँड इज ट्रान्सपोर्टेड बाय RBC अँड प्लाझ्मा, जे आकृतीमध्ये मी दाखवलं आहे तुम्हाला, बरोबर आहे. आकृतीमध्ये RBC आणि प्लाझ्मा तिथं दाखवलेलं आहे. इन 3 डिफरंट फॉर्म्स, 3 वेगवेगळ्या स्वरूपामध्ये. नंबर A, बाय प्लाझ्मा इन सोल्युशन फॉर्म. प्लाझ्मा हे दररोज स्वरूपामध्ये 7% फक्त, हे लक्षात घ्या या ठिकाणी, हा संदर्भ आहे या ठिकाणी. ओनली 7% of carbon dioxide is transported in a dissolved form as a carbonic acid. कंसामध्ये which can broken down into CO2 and H2O. बघा या ठिकाणी हे काय आहे, CO2 प्लस H2O यांचं कॉम्बिनेशन झाल्यानंतर त्या ठिकाणी कार्बोनिक ॲसिड, हे कार्बोनिक ॲसिड आहे, बरोबर, हे लक्षात घ्या. याला लिहून घेत चला तुम्हाला जर माहीत नसेल तर तिथं, बरोबर आहे. आणि परत कार्बोनिक ॲसिडचं आणखीन या ठिकाणी स्प्लिटीकरण जर झालं तर वेगवेगळे कार्बन डायऑक्साईड आणि H2 हे तयार होतो. हे कार्बन डायऑक्साईड आणि हे पाणी, हे पटलं. जे काही माहीत नसेल तर लिहून घेत चला, बरोबर आहे. आता या ठिकाणी आता मी पुढचा भाग या ठिकाणी घेतो. आता पेज नंबर 158चा हा भाग संपला. आता पेज नंबर आता कशावर आपण या ठिकाणी पेज नंबर आता आपण
58च्या नंतर 59वर पेजवर येऊ. बी बाय कार्बोनेट आयॉन्स. आता बघा बाय कार्बोनेट आयॉन्स बघा या ठिकाणी याच्यामध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी हे सगळं भाग या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर आहे. नियरली 70% ऑफ कार्बन मोनॉक्साईड रिलीज बाय द टिश्यू सेल डिफ्यूज. बघा काय म्हणते या ठिकाणी, या माध्यमातून इथून काय होतं, नियरली 70% 70% कोणतं या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड रिलीज बाय टिश्यू सेल. टिश्यू सेलमधून 70% कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. आकृतीमध्ये बघा आहे का आकृतीमध्ये, हे बघा इथे या ठिकाणी टिश्यू सेलमधून बाहेर पडत असलं त्यांनी दाखवलेलं आहे. पण त्याच्यामध्ये पर्सेंटेज त्यांना सांगितलं नाही, इथं सांगते त्यांना ते. नियरली 70% ऑफ कार्बन डायऑक्साईड रिलीज्ड बाय द टिश्यू सेल्स डिफ्यूज म्हणजे पसरणे, फैलाव होणे. डिफ्यूज इंटू प्लाझ्मा अँड देन इंटू RBC, जे की आपण आकृतीमध्ये बघितलेलं आहे. कुठं फैलाव होतो त्या ठिकाणी, प्लाझ्मामध्ये आणि RBC मध्ये. ओके, चला आता नेक्स्ट त्याच्यामध्ये असणारा सब पॉईंट आहे इन RBC. आता RBCचा विषय आला. RBC रेड ब्लड सेल. RBC कुठं आहे तुम्हाला दाखवलेलं आहे. बरं आता या ठिकाणी बघा हे काय RBC इथं आहे. या ठिकाणी हे पूर्ण हे RBCचा भाग आहे. RBC म्हणजे रेड ब्लड सेल. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ. ते सगळं या ठिकाणी तुम्ही बघा, मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो RBC. चला इन द RBC कार्बन डायऑक्साईड कंबाईन विथ, बघा काय होतं याच्यामध्ये RBC मध्ये, इन RBC मध्ये कार्बन डायऑक्साईड कंबाईन विथ वॉटर इन द प्रेझेन्स ऑफ ए झिंक कंटेनिंग एन्झाईम. ते झिंक असलेलं एन्झाईम आहे. बरोबर, त्याला नाव होतं कार्बोनिक एनहायड्रोज. बरोबर आहे का. आकृतीमध्ये आपण बघितलेलं आहे, वर दाखवलेलं आहे त्या ठिकाणी. हे बघा इथे या ठिकाणी, हे बघा इथे या ठिकाणी आहे. हो का, इथं आहे का, इथं बघा, इथं याच्यामध्ये इथं आहे का. हां, चला आता त्याच्यानंतर आता बघा पुढे काय म्हणतो मी. चला पुढे, कार्बोनिक एनहायड्रेज. ओके, टू फॉर्म ए कार्बोनिक ॲसिड. नंतर त्याच्यापासून कार्बोनिक ॲसिड तयार होतो. नंतर कार्बोनिक एनहायड्रोज एन्झाईम इज फाउंड इन RBC मध्ये आढळून येतो अँड नॉट इन प्लाझ्मा. RBC मध्ये आढळून येतो कार्बोनिक हायड्रोजिनेज, बरोबर, कार्बोनिक ॲसिड, बरोबर आहे, मात्र प्लाझ्मामध्ये नाही, जे की आपण अगोदरच बघितलेलं आहे. चला पुढे ह्याच्यामध्ये आणखीन या ठिकाणी पुढचा काय भाग आहे या ठिकाणी बघा. आता त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कार्बोनिक ॲसिड. आता कार्बोनिक ॲसिडचा रेट, प्रमाण, ओके, इनसाइड द RBC इज व्हेरी हाय, खूप जास्त आहे म्हणत आहे, ॲज कम्पेअर टू इट्स फॉर्मेशन इन द प्लाझ्मा. जे प्लाझ्मामध्ये तयार होणार आहे त्याच्या तुलनेनं RBC मध्ये कशाचं प्रमाण, कार्बोनिक ॲसिडचं जास्त असं त्याचा अर्थ. ओके, जे की आपण आकृतीमध्ये बघितलेलं आहे. त्याच्यानंतर कार्बोनिक ॲसिड बीइंग अनस्टेबल ऑलमोस्ट इमिडिएटली, बरोबर आहे, इमिडिएटली डिसोसिएटेड म्हणजे वेगळे करणे, बरोबर आहे. डिसोसिएट, अनस्टेबल म्हणजे अस्थिर होऊन वेगळं करते. काय म्हणून करते, इनटू HCO3- अँड H+ आयॉन इन प्रेझेन्स ऑफ एन्झाईम कार्बोनिक किंवा एनहायड्रेज. त्याला शॉर्टमध्ये CA असं म्हणतात. CA आता आकृतीमध्ये सुद्धा वर शॉर्टमध्ये कुठं CA असं तुम्हाला दाखवून देईल. म्हणजे CA म्हणजे दुसरं तिसरं काही नसून कार्बोनिक एनहायड्रेज हा एन्झाईम लीडिंग टू, हे पुढे येऊन काय होतं, लार्ज अक्युम्युलेशन ऑफ HCO3- आयन इनसाइड द RBC. हे एकत्रित जमा होतात. कोण जमा होतात, HCO3- आयन इनसाइड द RBC मध्ये. कसे होतात त्या ठिकाणी बघा, CO2+ H2O, बरोबर. ॲरो या ठिकाणी इरिव्हर्सिबल आहे, इकडूनही आहे. CA असं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. C म्हणजे कार्बोनिक एनहायड्रेज, बरोबर आहे, या ठिकाणी इथं दिलेलं ते. मग त्या ठिकाणी काय ठरवलं,
H2CO3, लक्षात आलं काय म्हणतो, H2CO3 कार्बोनिक ॲसिड तयार झालं त्या ठिकाणी. परत त्याच्यापासून आणखीन त्या ठिकाणी काय करतं, विघटन झालेलं आहे या ठिकाणी. H+ आयॉन प्लस HCO3 मायनस आयॉन झाले तयार. इथं बघा या ठिकाणी आकृतीमध्ये, राईट. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी, इट दस मूव आउट द RBC, नंतर RBC कडून काय होतात, निघून जातात. धिस वुड ब्रिंग अबाउट इम्बॅलन्स्ड काय होतं त्या ठिकाणी, इम्बॅलन्स होतो असा त्याचा अर्थ आहे, ऑफ द चार्ज इनसाइड, बरोबर आहे. त्याच्यामध्ये इम्बॅलन्स होतो आणि इम्बॅलन्स होऊन या ठिकाणी आपल्याला पुढं या ठिकाणी काय होतं म्हणलं तर, आता इथे या ठिकाणी इथं वर आलं. आता बघा या ठिकाणी इम्बॅलन्स द RBC, बरोबर, टू मेंटेन द आयनिक बॅलन्स बिटवीन द RBC अँड प्लाझ्मा. RBC आणि प्लाझ्मामध्ये या ठिकाणी होतो काय होतं पुढे, कॉमा, क्लोराईड आयॉन डिफ्यूज इनटू RBC, क्लोराईड आयॉन RBC मधून निघून जातात. आकृतीमध्ये बघा आपण, आकृतीमध्ये क्लोराईड आयॉन डिफ्यूज होऊन निघालेले आहे त्या ठिकाणी RBC मधून. ओके, दिस मोमेंट ऑफ द क्लोराईड आयॉन इज नोन ॲज क्लोराईड शिफ्ट ऑर हॅम्बर्गर्स फिनॉमिना. आता हे क्लोराईड आयॉन शिफ्ट झालेले आहेत बघा, क्लोराईड आयॉन शिफ्ट इथे मला दिसतंय त्या ठिकाणी, हे बघा इथे बघा या ठिकाणी आहे का, हे शिफ्ट झालेलं या ठिकाणी आहे का, आहे का शिफ्ट झालेलं, राईट. आणि यालाच काय म्हटलं गेलं या ठिकाणी, यालाच काय म्हटलं गेलेलं इथे या ठिकाणी, हॅम्बर्गर्स फिनॉमिनन. आता हॅम्बर्गर्स फिनॉमिना म्हणजे ह्या शास्त्रज्ञांना दाखवून दिलं म्हणून त्याच्या नावावरून हा नाव पडला त्याला, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे, HCO3 मायनस आयॉन दॅट कम्स इनटू द प्लाझ्मा जॉइंट टू सोडियम अँड पोटॅशियम, सोडियम और ऑब्लिक पोटॅशियम आयॉन फॉर्मिंग NaCO3 ऑब्लिक KH, NaHCO3 ऑब्लिक KHCO3 कंसामध्ये टू मेंटेन pH ऑफ ब्लड. हे कशामुळे तयार होतं त्या ठिकाणी, रक्तातलं pH मेंटेन करण्यासाठी, बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून पुढे या ठिकाणी HCO3 मायनस आयन प्लस Na प्लस म्हणजे सोडियम आयन इक्वल टू सोडियम बायकार्बोनेट इथं तयार झालं बघा, झालं सोडियम बायकार्बोनेट झालं. H+ इज टेकन अप बाय प्रोटीन हिमोग्लोबिन. आता H+ हे प्रोटीन हे घेत असं, असा त्याचा अर्थ आहे. Hb प्लस H आयन इक्वल टू HHB, रिड्यूस्ड HB, कमी झालेलं HB हिमोग्लोबिन, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर दीज H+ आयन माइट बी एक्सपेक्टेड टू लोअर ब्लड कॉमा pH फुल स्टॉप. त्याच्यानंतर त्या ठिकाणी आणखीन काय म्हणत आहे, बट दे आर बफर्ड बाय हिमोग्लोबिन बाय द फॉर्मेशन ऑफ डिऑक्सी हिमोग्लोबिन रिड्यूस्ड हिमोग्लोबिन. नंतर काय होतं त्या ठिकाणी, बफरिफिकेशन म्हणजे रिड्यूस्ड हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिन हे कमी होणे असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर शेवटचा पॉईंट बघा या ठिकाणी, ॲट द लेवल ऑफ द लंग्स. आता लंग्सच्या लेवलला इन रेस्पॉन्स टू लो परायटल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड, हे बघा PpCO2 परायटल ऑफ द ॲल्युलर एअर. आता हे फुफ्फुसामध्ये गेलेलं आहे, फुफ्फुसामध्ये गेल्यानंतर कार्बन डायऑक्साईड फुफ्फुसामध्ये येतो आणि कार्बनमध्ये ॲल्युला असतात. आकृती मी तुम्हाला दाखवलेली आहे, बरोबर. ॲल्युलामध्ये या ठिकाणी एक्सचेंज होतात. ॲल्युलाच्या सभोवताली ब्लड कॅपिलरीचा सूक्ष्म रक्तवाहिन्यामध्ये आणि त्याच्यातून त्या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो, कॉमा. त्याच्यानंतर हायड्रोजन आयॉन हायड्रोजन आयॉन इथे या ठिकाणी आलं. हायड्रोजन आयॉन अँड बायकार्बोनेट आयॉन रिकंबाईन टू फॉर्म, हे रिकंबाईन होऊन
रिकंबाईन म्हणजे पुन्हा एकत्र येतात टू फॉर्म कार्बोनिक ॲसिड अँड अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ कार्बोनिक अनहायड्रेज इल्ड कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. आणि काय होतं या ठिकाणी, बाहेर का पडतो या ठिकाणी, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि वॉटर म्हणजे पाण्याची वाफ. आपण नाकातून कार्बन डायऑक्साईड ज्यावेळेस बाहेर सोडतो ना नाकाद्वारे, त्याच्यातून वाफ बाहेर सुद्धा पडते बघा. दॅट इज व्हॉट इज दिस, दॅट वॉटर वेपर्स, असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी नंबर सी पॉईंट आहे, बाय रेड ब्लड सेल. आता रेड ब्लड सेल म्हणजे तांबडी पेशी ज्याला आपण म्हणतो, आकृतीमध्ये हो का इथं हे रेड ब्लड सेल आहे. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे रेड ब्लड सेलची. आरबीसी हो का, ही आरबीसी सेल बरोबर. हे प्लाझ्मा आहे, हे रक्तात आहे सगळं पूर्ण. वरच्या आकृतीमध्ये सुद्धा तसंच आहे, असा त्याचा अर्थ आहे. ओके. परत एकदा या ठिकाणी तुम्हाला सांगतो, आता ह्याच्यातमध्ये काय प्रक्रिया होते ते या ठिकाणी बघायचं आपल्याला. चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतो मी, बाय द रेड ब्लड सेल की काय होतं याच्यामध्ये 23% फंक्शनिंग ह्याच्यामध्ये होतं, असा त्याचा अर्थ आहे. याच्यामध्ये डॅश दोन पुढे बघा, कार्बन डायऑक्साईड बाइंड विथ अमायनो ग्रुप. कार्बन डायऑक्साईड बांधला जातो अमायनो ग्रुप बरोबर ऑफ द हिमोग्लोबिन, त्या हिमोग्लोबिन बरोबर असलेलं, अँड फॉर्म ए लूजली बाउंड कंपाऊंड कार्बॅमिनो हिमोग्लोबिन हे तयार होतो. फुल स्टॉप. दिस मॉलिक्यूल रेडिली डिकम्पोजेस इन region where the parietal pressure of carbon dioxide कंसामध्ये PP कार्बन डायऑक्साईड म्हणजे PPCO2 म्हणजे parietal pressure of कार्बन डायऑक्साईड बरोबर इज लो, हे कमी होतो. आणि त्याच्यानंतर ॲल्युलार रिजन रिलीज द कार्बन डायऑक्साईड. ॲल्युलार रिजन काय करतात, ॲल्युलारचा जो भाग आहे काय करतात त्या ठिकाणी, रिलीज कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज जर केलं तर कार्बन डायऑक्साईड काय करतो आपल्याला, फुफ्फुसामधून काय होतं त्या ठिकाणी, फुफ्फुसामधून काय होतं त्या ठिकाणी, नाकाद्वारे बाहेर पडतो. लक्षात आलं काय म्हणतो, नाकाद्वारे त्या ठिकाणी ते बाहेर पडतो, असा त्याचा अर्थ आहे. मग तेच आता या ठिकाणी बघा रिॲक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेलं आहे, Hb + CO2 = HbCO2. हे हिमोग्लोबिन बरोबर दुसऱ्या रक्तवाहिन्यातून आपल्या हृदयाकडून फुफ्फुसाकडे जातं आणि फुफ्फुसामधून नंतर ते बाहेर पडतो, ॲल्युलायमध्ये जाऊन नंतर बाहेर पडतो. ओके, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. तुमचं त्या ठिकाणी थोडंसं डोक्याचा वापर करा म्हणत आहे. व्हॉट इज द रोल ऑफ हिमोग्लोबिन इन द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इन द ब्लड. काय रोल आहे, अतिशय महत्त्वाचं भूमिका आहे. तो हिमोग्लोबिन जेवढं जास्त असेल आरबीसीमध्ये तेवढं ऑक्सिजन वाहून येत असतं बरोबर. त्याच्यानंतर त्यांना असं म्हणलेलं आहे, राईट नोट ऑन क्लोराईड शिफ्ट. आता क्लोराईड शिफ्टवर नोट लिहा म्हणत आहे. आता त्याच्या संदर्भात आता मी दाखवलं आकृतीमध्ये, जे असेल ती माहिती त्याच्यात थोडं लिहा, असं त्याचा अर्थ आहे. आता नंतर डी आहे सेल्युलार रेस्पिरेशन. कोणता भाग या ठिकाणी आला आता सेल्युलार रेस्पिरेशन. सेल्युलार रेस्पिरेशन हा भाग आपण या ठिकाणी कुठून या ठिकाणी घ्यायचा, आता हे आपण महत्त्वाचं अत्यंत आवश्यक आहे बरोबर आहे. आता हा भाग आपल्याला बघत असताना मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनमध्ये आपण ब्रीथिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन हे आपण बघितलं. आता त्याच्यानंतर सेल्युलार रेस्पिरेशन आहे. कळाला हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी. मेकॅनिझममध्ये गेल्यानंतर तिथला हा पॉईंट आहे बरोबर आहे. सेल्युलार रेस्पिरेशन म्हणजे या शब्दाचा अर्थ असा, खरं रेस्पिरेशन आपल्या शरीरामध्ये कुठं होतो, एक्सचेंज ऑफ गॅसेस, ऑक्सिजनचं कार्बन डायऑक्साईडमध्ये रूपांतर होणं म्हणजे कुठं होतं त्या ठिकाणी, म्हणजे ह्याच्यामध्ये टिश्यूमध्ये होतात, सेलमध्ये. टिश्यू म्हणजेच पेशींचा समूह असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता ते मी वाचतो या ठिकाणी बघा सेल्युलार रेस्पिरेशनचं. सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये या ठिकाणी बघा, इट इज द लास्ट स्टेप टेकिंग प्लेस इनसाइड द सेल. बघा मी आत्ता सांगितलं तुम्हाला, ही शेवटची स्टेप आहे. कुठं घडते, सेलमध्ये बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये नेमकं काय होतं त्या ठिकाणी, व्हेअर फूड इज ऑक्सिडाइज्ड, अन्नाचं विघटीकरण होतो, अँड ATP इज जनरेटेड,
अन्नाचं विघटन होऊन काय होतं, ATP मॉलिक्यूल तयार होतो आणि ATP मॉलिक्यूल तयार झाल्यानंतर ATP मॉलिक्यूलच आपल्याला काय करतो, अन्नातून ऊर्जा मिळवून देतो, असा त्याचा अर्थ. ओके, चला असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी, वेअर द फूड इज ऑक्सिडाइज्ड अँड ATP जनरेटेड इट कॅन बी शोन बाय 2 स्टेप्स. हे 2 स्टेप्सनं आपल्याला दाखवता येते. ए, ऑक्सिडेशन. कशाचं ऑक्सिडेशन? अन्नाचं विघटीकरण, ब्रेकडाऊन, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता आकृतीमध्ये आता रिॲक्शनवरून आहे ते वाचतो, आणखीन डिस्क्रिप्शन बघा. ब्रेकडाऊन ऑफ कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक मॉलिक्यूल म्हणजे अन्न, त्याचं विघटन होतो, त्याच्यातून आपल्याला ऊर्जा मिळते इनटू सिंपल इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल अँड रिलीज द हीट एनर्जी. अन्नातून आपल्याला काय मिळतं त्या ठिकाणी, ब्रेकडाऊन, अन्नाचं विघटीकरण होऊन स्प्लिट होऊन या ठिकाणी अन्नातून आपल्याला ऊर्जा मिळते. आता रिॲक्शन बघा या ठिकाणी. C6H12O6 म्हणजेच कार्बोहायड्रेट आहे, ग्लुकोज, प्लस 6O2 आपण ऑक्सिजन घेतलेला आहे, बरोबर आहे. या ठिकाणी ग्लुकोज आहे, ज्याला आपण कार्बोहायड्रेट म्हणतो, ग्लुकोज परत ऑक्सिजन यांचं घेतल्यानंतर काय तयार होतं त्या ठिकाणी, बरोबर, 6CO2 कार्बन डायऑक्साईडची 6 मॉलिक्यूल तयार झाले, प्लस 6H2O आणि नंतर 686 किलो कॅलरी. हे काय मिळाले आपल्याला, ऊर्जा मिळालेली आहे. लक्षात आलं, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर बी आता बघा, फॉस्फोरिलेशन आहे. फॉस्फोरिलेशन आहे काय आहे, इट इन्व्हॉल्व द ट्रॅपिंग द हीट एनर्जी in the form of high energy bond of the ATP molecule. ATP is used to carry out the vital life process. अंडरलाईन करायला महत्त्वाचं आहे, ATPचा खूप महत्त्वाचा रोल आहे. ATP काय करतं या ठिकाणी, ATP इज यूज्ड, ATP उपयोगात आणलं जातं काय, जगण्यासाठी, लाईफच्या महत्त्वाच्या, अत्यंत जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या प्रक्रिया, बरोबर आहे. ATP हे काम करतं, कॅरी आउट म्हणतो हे काम करतं, असा त्याचा अर्थ. म्हणून अँड सो इज कॉल्ड एनर्जी करन्सी ऑफ सेल. काय आहे हे, ATP काय आहे, एनर्जी करन्सी ऑफ सेल. म्हणजे काय, एनर्जी करन्सी ऑफ सेल, सेलची एनर्जी करन्सी. करन्सी म्हणजे जसं आपण म्हणतो ना, आपल्या जगण्यासाठी काय करायचं, पैसा, पैसा जसा आवश्यक आहे तसाच या ठिकाणी ATP अत्यंत आवश्यक आहे. कशासाठी, कोणाला, सेलला एनर्जी करन्सी पुरवठा करतो, असा तर. जसं आपल्याला पैसा महत्त्वाचा आहे तसं आपण पैशानं सगळं काही खरेदी करू शकतो, बहुतांशी आपण हे करू शकतो, सगळं म्हणण्यापेक्षा बहुतांशी शब्द, असं लक्षात ठेवा, जगण्यासाठी. तसंच आहे की हे सुद्धा ATP त्याच पद्धतीने. ADP प्लस, ADP म्हणजे ॲडेनोसिन डायफॉस्फेट प्लस IP म्हणजे इनऑर्गॅनिक फॉस्फेट प्लस 73 किलो कॅलरी आणि नंतर ATP मॉलिक्यूल तयार झाला. कळला हा तुम्हाला मुद्दा, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी हे सेल्युलर रेस्पिरेशनमध्ये हा भाग इथे सेल्युलर रेस्पिरेशनचा संपला. आता त्याच्यानंतर आता भाग आहे या ठिकाणी बघा, इथे मी या ठिकाणी सांगतो रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग. रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग म्हणजे श्वासोश्वास आपण जे करतो, रेग्युलरली जे करतो, बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय महत्त्व आहे, काय त्याचं वैशिष्ट्य आहे. आता हा युनिट वेगळा आहे, असा त्याचा अर्थ आहे. थोडक्यात ह्याच्यामध्ये थोडं सांगतो, थोडासा भाग आहे ह्याच्यात, ते तुम्हाला कल्पना देतो, त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता बघा रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग. आता ह्याची सुद्धा थोडंसं आकृती आहे, ती आकृती थोडं तुम्हाला समजून देतो आणि त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता बघा या ठिकाणी इथे आहे ब्रेन आहे, वर ब्रीदिंग कंट्रोल सेंटर. हे बघा ब्रीदिंग कंट्रोल सेंटर कुठं आहे या ठिकाणी बघा आकृतीमध्ये, हे बघा ब्रीदिंग कंट्रोल सेंटर हे आहेत, पोनस आणि मेडुला, या दोघांना ब्रीदिंग कंट्रोल सेंटर असे म्हणतात. म्हणजे काय, श्वासोश्वास नियंत्रण करणारे केंद्र. लक्षात आलं, ब्रीदिंग कंट्रोल सेंटर स्टिम्युलेटेड बाय असं म्हटलं आहे. आता स्टिम्युलेटेड बाय कोणामुळे होतो त्या ठिकाणी, ते या ठिकाणी सांगितलेलं आहे, बरोबर आहे. ब्रीदिंग कंट्रोल सेंटर हे पूर्णपणे एक कशामुळे होतो, ब्रेन, आणि ब्रेनमध्ये असणारा पोनस आणि मेडुला. खरं तर पोनस वरवली आहे आणि मेडुला ऑब्लॉंगेटा आहे खरं तर त्याचं पूर्ण नाव, पण त्याला शॉर्टमध्ये दिलं आहे, जेवढं आवश्यकता तेवढं. आणि पुढे येणार आहे त्याच्या संदर्भामध्ये आणखी डिटेल भाग, ते आपण या ठिकाणी बघू.
त्याच्यानंतर आता बघा ही नर्व आलेली आहे, नर्व इम्पल्स ट्रिगर. हे बघा नर्व इथून आलेली जी काही आहे नर्व फुफ्फुसाला जोडलेली आहे, बरोबर आहे. आणि नंतर इकडचे जी नर्व्स आहेत बाकी कुणा हृदयाला जोडलेले आहे. म्हणून काय नर्व इम्पल्स ट्रिगर, लक्षात आलं काय म्हणतो. हां, नर्व इम्पल्सेस ट्रिगर, कॉन्ट्रॅक्शन ऑफ मसल, त्याच्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्शन होतो. इंटरकोस्टल नर्व मध्ये जाणारी नर्व, हे आपलं पूर्ण बरगाडा आहे, आपला पिंजरा, आपला छातीचा बरगाडा ज्याला आपण म्हणतो ना, याच्यामध्ये फुफ्फुस आहे. इकडे एक फुफ्फुस असतं, इकडे एक फुफ्फुस असतो. कशामध्ये? त्याच्यानंतर हे पूर्ण ह्याला नर्व तिथं अटॅच असतात, त्याच्यातून हे सगळं नियंत्रण होत असतात. हे अगोदर आपण आकृतीमध्ये बघितलेलं आहे, बरोबर आहे. आणि डायफर्गनचा भाग, इंटरकोस्टल मसल्स वगैरे हे कोणते असतात, कसे, ते सगळं आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरे नर्व्स या ठिकाणी हार्टला अटॅच आहेत. कार्बन डायऑक्साईड इन्क्रीजेस इन द ब्लड ॲक्ट डायरेक्टली. बी, नर्व इम्पल्सेस फ्रॉम O2 सेन्सर इंडिकेटिंग O2 डिक्रीजेस, कमी होतो त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नंतर इथं त्या ठिकाणी काय शब्द आहे, या ठिकाणी फिनेरिक नर्व आहे आणि इंटरकोस्टल नर्व आहे. हे सगळे बघा, हे कुठं आहे, फिनेरिक नर्व, इंटरकोस्टल नर्व इथं आहे. आणि त्याच्यानंतर O2 सेन्सर इन आर्टरी ऑर्टा आर्च. आता ही O2 म्हणजे खरं तर ही मोठी रक्तवाहिनी आहे. ही मोठी रक्तवाहिनी शरीराच्या वेगवेगळ्या अवयवापर्यंत शुद्ध रक्त वाहून नेते, बरं. ही खूप मोठी असते. आता मी पातळ दाखवली या ठिकाणी, याच्यापासून आणखी खूप अशा शरीरामध्ये पूर्णपणे अशा रक्तवाहिन्या भिनतात, बरं. आणि ते पेशीपर्यंत जातात, टिश्यूपर्यंत, शरीराच्या भागापर्यंत, असा त्याचा अर्थ आहे, राईट. चला आता बघा या ठिकाणी काय म्हणतो ते शब्द आता मी पूर्णपणे इथे आता डिस्क्रिप्शनमध्ये या ठिकाणी आपण पाहूया, राईट. ते अगोदर आकृतीचा भाग तुम्हाला दाखवला, त्याच्यानंतर आपण पुढे आपण बघतो, राईट. चला आता ह्याच्यामध्ये या ठिकाणी काय म्हणतो, रेग्युलेशन ऑफ ब्रीथिंग, रेस्पिरेशन इज अंडर ड्वेल कंट्रोल. श्वासोश्वास हे दोन गोष्टींमधून कंट्रोल होतो, नर्वस अँड केमिकल, चेतासंस्था आणि आपल्या शरीरातून निघणारे जे काही केमिकल आहे ते. ह्युमन अडल्ट ब्रीथ अबाउट 12 टाइम पर मिनिट. एका मिनिटाला मोठा माणूस किती वेळेस श्वासोश्वास घेतो, असं ब्रीथ करतो, म्हणजे श्वास घेणे सोडणे, 12, बरोबर आहे. व्हाईल ए न्यू बॉर्न बेबी किंवा व्हाईल ए न्यू बॉर्न अबाउट 45 टाइम्स पर मिनिट. नवीन जन्मलेलं लहान मूल असेल तर एका मिनिटाला 44 वेळा ब्रीथ करतो, असा त्याचा अर्थ, ओके. नॉर्मल ब्रीदिंग इज ॲन इनव्हॉलंटरी प्रोसेस. नॉर्मल ब्रीदिंग हे काय आहे, इनव्हॉलंटरी प्रोसेस आहे. इनव्हॉलंटरी म्हणजे काय, आपल्या हातात नाही, ऑटोमॅटिक होणारी. आपण श्वासोश्वास घेतो, ऑटोमॅटिकच घेतो ना, बरोबर आहे का. नाही आता घ्यायचं आपल्याला, आता वेळ लई झालेली आहे, मला घ्यायचं आहे, नाक बंद होतो माझा, आता मी श्वास, असं काही आहे का, तसं नाही. ऑटोमॅटिक चालणारी म्हणजे इनव्हॉलंटरी असं म्हणतात. आता शब्द लक्षात घ्या, अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला. इनव्हॉलंटरी म्हणजे आपल्या हातात नसणे, बरोबर आहे, आपल्या हातात नसते म्हणजे ऑटोमॅटिक होणे. आता मला हे हात उचलायचं का नाही, हे व्हॉलंटरी आहे. लक्षात आलं काय म्हणतो, हे हात उचलायचं का नाही, माझ्या हातात आहे म्हणजे व्हॉलंटरी आहे. मला बोलायचं का नाही, हे व्हॉलंटरी आहे. मला बघायचं का नाही, हे व्हॉलंटरी आहे. पण शरीरातल्या मध्ये श्वासोश्वास घेण्याचा आपल्या हातात नाही. हृदयाचे ठोके इनव्हॉलंटरी आहे, किडनीचं फंक्शन इनव्हॉलंटरी आहे, फुफ्फुसाचं फंक्शन इनव्हॉलंटरी आहे. हे लक्षात घ्या, व्हॉलंटरी आणि इनव्हॉलंटरीचा फंक्शनचा म्हणजे शब्दांचा अर्थ. इनव्हॉलंटरी प्रोसेस, ओके. स्टडी रेट ऑफ द रेस्पिरेशन इज कंट्रोल बाय नर्वस लोकेशन इन द पोन्स अँड मेडुला, बरोबर. हे आत्ता सांगितलेलं आहे. म्हणजे इथं काय म्हणतं आहे, स्टडी रेट, स्टडी म्हणजे स्थिर श्वासोश्वास करण्याचा काम कोण करतो त्या ठिकाणी, बरोबर आहे. स्थिर म्हणजे जेवढं प्रमाणात पाहिजे आपल्याला तेवढं, काही गडबड न करता, असा तुझा. पोन्स आणि मेडुला हे ब्रेनचे भाग आहेत, त्याच्याद्वारे कंट्रोल होतात. अँड आर नोन ॲज रेस्पिरेटरी सेंटर, यालाच रेस्पिरेटरी सेंटर असं म्हणतात, बरोबर आहे.
कारण ना रेस्पिरेटरी सेंटर, हु इज अ रेस्पिरेटरी सेंटर असा शब्द जर विचारला तर ब्रेनमध्ये असणारं पोन्स व्हायरली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. आता पोन्स म्हणजे शॉर्टमध्ये दिले त्यांनी, आणि मेडुला सुद्धा सांगणार मेडुला ऑब्लॉंगेटा आहे आणि पोन्स व्हायरली आहे. हे रेस्पिरेटरी सेंटर आहेत असा त्याचा अर्थ. ओके. इट रेग्युलेट द रेट अँड डेप्थ ऑफ ब्रिदिंग. रेग्युलेट म्हणजे रेग्युलर प्रमाणात त्या ठिकाणी श्वासोश्वास कसा घ्यायचा ते, आणि डेप्थ किती जास्त घ्यायचा आपल्याला श्वास, ते सगळं नियंत्रण करतात. इट इज डिवायडेड इंटू 3 ग्रुप्स. याचे सुद्धा 3 ग्रुप पडतात. डॉर्सल ग्रुप, हां, डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन, डॉर्सल ग्रुप ऑफ न्यूरॉन इन द मेडुला कोणसामध्ये रेस्पिरेटरी सेंटर, ज्याला आपण रेस्पिरेशन जे सेंटर आहेत, आणि व्हेट्रोलॅटरल ग्रुप ऑफ द न्यूरॉन इन मेडुला कंसामध्ये इन रेस्पिरेटरी अँड एक्सपिरेटरी सेंटर. ओके, हे दोन्ही आले त्या ठिकाणी. अँड न्यूमोटॅक्सिक सेंटर लोकेटेड इन पोन्स कंसामध्ये प्रायमरीली लिमिट इन्स्पायरेशन, स्लो वेव स्लीप अँड रॅपिड आय मोमेंट स्लीप. बघा, झोपल्यानंतर काय होतं या ठिकाणी, अतिशय हळुवार गतीने ह्याचे मोमेंट होतात असा त्याचा अर्थ आहे. आणि रॅपिड आय मोमेंट, डोळ्यांची मोमेंट आपल्याला खूप जास्त होते झोपल्यानंतर सुद्धा असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर ॲफिनेटिक सेंटर इन द मेडुला इज ए अँटागोनस्टिक टू न्यूरो किंवा न्यूमॅटिक सेंटर फुल स्टॉप. इट कंट्रोल नॉन रॅपिड आय मोमेंट अँड स्लीप अँड वेकफुलनेस. स्लीप म्हणजे झोपल्यानंतर, वेकफुल म्हणजे जागृत असल्यानंतर. बरोबर. जागृत असल्यानंतर काय होतं त्या ठिकाणी, रॅपिड आय मोमेंट होते. बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर आता हा भाग तर मी दाखवला. त्याच्यानंतर आता बघा पुढे खालचा भाग आहे. ड्युरिंग द इन्स्पायरेशन व्हेन द लंग्स एक्सपांड टू ए क्रिटिकल पॉईंट. ज्यावेळेस हवा आपण आत घेतल्यानंतर आपलं फुफ्फुस काय होतं, एक्सपांड होतो. घ्या बरं श्वास, तुम्ही प्रयोग करून बघा. असं घ्या. काय झालं, फुफ्फुस हे झालं, एक्सपांड झालं ना त्या ठिकाणी. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर टू ए क्रिटिकल पॉईंट, एक विशिष्ट एका पॉईंटला येऊन थांबतं. बरं, उगा पण केलं तर किती फुगतंय असातला भाग नाही, कोणत्या तरी पॉईंटला येऊन थांबतंय. आणि कॉमानंतर स्ट्रेस द रिसेप्टर आर स्टिम्युलेटेड अँड इम्पल्सेस आर सेंड अलॉंग व्हेगस नर्व टू द एक्सपिरेटरी सेंटर. एक्सपिरेटरी सेंटरला हे मोमेंट पाठवलं जातं. इट देन सेंड आउट इनहिबिटरी इम्पल्सेस टू द इन्स्पायरेटरी सेंटर. एक्सपायरेटरी सेंटर आणि इन्स्पायरेटरी सेंटर हे जे काही आहेत त्याच्याद्वारे कंट्रोल केलं जातं. द इन्स्पायरेटरी मसल्स रिलॅक्स होतात अँड एक्सपायरेशन फॉलोज. एक्सपायरेशन म्हणजे बाहेर येण्याचा हे होतं असा त्याचा अर्थ आहे. ॲज एअर ल्यूज, ज्यावेळेस हवा आपल्या फुफ्फुसातून निघते, ॲज एअर ल्यूज द लंग्स ड्युरिंग द एक्सपायरेशन. बघा, ज्यावेळेस हवा आपल्याला बाहेर निघत असते तेव्हा त्या ठिकाणी काय, हवेत म्हणजे फुफ्फुसातून हवा बाहेर पडते. द लंग्स आर डिफ्लेटेड. लंग्स काय होतं त्या ठिकाणी, डिफ्लेटेड होतो. डिफ्लेटेड म्हणजे वाढणे. डिफ्लेटेड म्हणजे फुफ्फुस वाढतं, हवा आत घेतल्यानंतर फुफ्फुस वाढेल ना, डिफ्लेटेड. अँड स्ट्रेस द रिसेप्टर आर नो लॉंगर स्टिम्युलेटेड. आणि नंतर जास्त कालावधीसाठी उत्तेजित होत नाही. दस द रेस्पिरेटरी सेंटर इज नो लॉंगर इनहिबिटेड अँड न्यू रेस्पिरेशन बिगिन्स. नवीन एकदा आपण हवा घेऊन बाहेर सोडल्यानंतर दुसरी परत आणखीन आपण काय करतो, रेस्पिरेशन करतो. ओके. त्याच्यानंतर पुढे बघा या ठिकाणी दीज इव्हेंट्स आर कॉल्ड. अशा घटनांना म्हणतात, का म्हणतात, कॉल्ड द हरिंग
बॅरियर रिलॅक्स किंवा रिफ्लेक्स. हॅरिंग बॅरियर रिफ्लेक्स त्याचं नाव आहे त्या ठिकाणी. द हॅरिंग बॅरियर रिफ्लेक्स कंट्रोल द डिप्थ अँड रेदिमिक रेस्पिरेशन. डिप्थ म्हणजे किती जास्त घ्यायचं ते ठरवतं आणि रेदिमिक म्हणजे तालबद्ध, नॉट मोर नॉट लेस. आता आपण श्वासोश्वास करतो तर एक विशिष्ट प्रमाणात ना एक ताल आहे ना, आपली तालबद्ध आहे, घेणे सोडणे घेणे सोडणे. असं काही नाही की खूप किती घेतो आपण, खूप घेतो अशातला भाग नाही. किती खूप घेतलं तर त्याचे मर्यादा आहेत असा त्याचा अर्थ आहे. आणि सोडण्यालाही मर्यादा आहेत, घेण्यालाही मर्यादा आहेत. आणि म्हणून त्याला रेदिमिक रेस्पिरेशन म्हणतो. शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर लिहून घे जरा. रेदिमिक म्हणजे तालबद्ध. उर्दू के बच्चों तालबद्ध होतो, बैलेंस होती हुआ, कम भी नहीं ज़्यादा भी नहीं ऐसा. ओके. इट ऑल्सो प्रिवेंट द लंग्स फ्रॉम द इन्फ्लेटिंग द पॉइंट ऑफ बर्स्टिंग. बघा म्हणजे विशिष्ट एका बस म्हणजे तो संपणार नाही तिथपर्यंत आपण ते चालतं असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर रेस्पिरेटरी सेंटर हॅज कनेक्शन विथ द सेंट्रल कॉर्टेक्स which means we can voluntarily changes out pattern of breathing. बरोबर आहे. ब्रिदिंगचा जो पॅटर्न आहे तो आपण कंट्रोल करू शकतो. आता मला श्वास घ्यायचा आहे, हे ऑटोमॅटिकच चालतं. श्वास घेणे बंद होणे मला घ्यायचं का नाही, मी बंद करायचं का, मग थोड्या वेळासाठी मी करू शकतो बंद. तेवढं त्याला व्हॉलंटरी असं म्हणतात. व्हॉलंटरी कंट्रोल इज अ प्रोटेक्टिव्ह बिकॉज इट एनेबल टू अस the prevent the water and irritating gas from the entering the lungs. आता कधी कधी व्हॉलंटरी कंट्रोल आता खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ सभोवताली खूप घाण वास येते, आपण नाक आणि तोंड बंद करून टाकतो. किंवा सभोवताली विषारू वायू आहे, मग आपण काय करतो, आपण नाक तोंड बंद करतो त्या ठिकाणी. बरोबर आहे. कशासाठी? प्रिव्हेंट द इरिटिंग गॅस फ्रॉम द एंटरिंग द लंग. फुफ्फुसामध्ये ते न जाऊ नये म्हणून नाक आणि तोंड आपण काही वेळेसाठी आपण बंद करतो. प्रदूषण झालं, धूर झालं किंवा आणखी नको असलेला खराब गॅस आहे, धोकादायक आहे, आपण त्याला तेवढं करू शकतो असा त्याचा अर्थ आहे. ओके. पुढे बट द ॲबिलिटी टू स्टॉप ब्रिदिंग इज ऑल्सो लिमिटेड बाय द बिल्टअप ऑफ द कार्बन डायऑक्साईड इन द ब्लड. आता कार्बन डायऑक्साईड कुठपर्यंत त्याच्या मर्यादा आहेत त्या ठिकाणी, कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडोपर्यंत. एकदा सोडलं आपण नंतर बंद करून टाकतो. ओके. असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर 8.5 मॉडिफिकेशन ऑफ रेस्पिरेटरी मोमेंट. आता मॉडिफिकेशन ऑफ रेस्पिरेटरी मोमेंट हे काय आहे हे या ठिकाणी थोडंसं सांगतो ते बघा. सम रेस्पिरेटरी मोमेंट्स आर डिफरंट फ्रॉम द नॉर्मल मोमेंट अँड हेल्प एक्सप्रेस द इमोशन ऑर क्लिअर the air passage. full stop of these इथे या ठिकाणी बघा. moments some may be reflexes but other can be initiated voluntary. for example coughing आणि नंतर यानिंग. कफिंग म्हणजे खोकलणे, बरोबर आहे, खोकलणे. आणि यामिंग म्हणजे जांभळी देणे, जांभळी. बरं, जमाई देना जिसको बोलेंगे उर्दू में. बरोबर. हे आपण त्या ठिकाणी व्हॉलंटरी आहे असा त्याचा अर्थ आहे. आता त्याच्यानंतर इंटरनेट माय फ्रेंड असं म्हटलेलं आहे. इंटरनेटवर जाऊन ही माहिती तुम्ही मिळवू शकतात असं म्हणता त्या ठिकाणी. काय आहे? फाइंड आउट इन्फॉर्मेशन अबाउट द व्हेरियस मॉडिफाईड रेस्पिरेटरी मोमेंट अँड राईट इट इन ए टॅब्युलर फॉर्म. त्याच्यानंतर व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ सच मोमेंट. अशा मोमेंटचं त्या ठिकाणी काय महत्त्व आहे. ओके. आता बघा इथे आपल्याला हा धडा हा आर्टिकल इथे आपण संपवू. आता पुढचा आर्टिकल आहे कॉमन डिसऑर्डर रेस्पिरेटरी सिस्टीम. श्वासनलिकेच्या संदर्भामध्ये काय रोग आहेत, कोणकोणते ते आपण नंतरच्या तासिकेमध्ये आपण पाहूया. ओके. आय विल स्टॉप हिअर.